एशियन हॉस्पिटल में हमारे पास में एक 34 ईयर यंग लड़का काफी दिनों से डायलिसिस के लिए आता था, जिसकी दोनों किडनीज खराब हो चुकी थी। उसका हमारे पास किडनी ट्रांसप्लांट किया गया है। फॉर्चुनेटली उसकी माँ ने बहुत हिम्मत बताई और उसने अपनी एक किडनी डोनेट की। मला पोटाचा त्रास होतो, मी इंडिक डॉक्टरने सरांकडे आलो होतो, तिथे किडनी स्टोन काढला, पण तरी थोडा त्रास व्हायला लागला। श्रीकांत देशमुख सर यांच्याकडे आल्यावर त्याने ट्रीटमेंट केली, किडनी खराब झालेली आहे। मग तिथे आम्ही ट्रीटमेंट सुरू केली एशियन हॉस्पिटल। मग किडनीसाठी आईने मला किडनी दिली। माझ्या मुलाची किडनी खराब झालेली मूतखड्यामुळं डॉक्टर्स म्हणतात किडनी बंद करायची। हे माझ्या मनाला डॉक्टर सांगितलं माझी द्यायची। डॉक्टर श्रीकांत देशमुख कन्सल्टंट एशियन हॉस्पिटल औरंगाबाद। या केस मध्ये आपण आईनी मुलासाठी किडनी दान केलेली आहे। यामध्ये एका हेल्दी डोनरची किडनी आपण या पेशंटसाठी दिलेली आहे आणि यातून या पेशंटचं आयुष्याला एक डिग्रीच कलाटणी मिळाली आहे। यामध्ये इन्व्हॉल्व झालेले सर्जन आहेत डॉक्टर अजय ओसवाल, त्यानंतर डॉक्टर राजेश सावली, डॉक्टर एम डी कुलकर्णी, डॉक्टर अजय पटेल आणि डॉक्टर श्रीकांत देशमुख ॲज अ नेफ्रोलॉजिस्ट म्हणून इन्व्हॉल्व। तसेच यामध्ये एशियन हॉस्पिटलची ओटीटी आणि एशियन हॉस्पिटल पीटी स्टाफ इन्व्हॉल्व होता। ऑपरेशन 2 तारखेला केलेला आहे, तर आज रिचार्ज झालेला आहे। मी एकदम ठणठणीत आहे देशमुख श्रीकांत देशमुख सरांच्या माझ्या मुलाला माझ्या सविषयला माझी किडनी दिली। सरांचे मार्गदर्शनापासून खूप काही म्हणजे आज आम्हाला असं वाटतं की आम्ही काही खूप मोठं काही जिंकलं या म्हणजे नंतर आम्ही अशा पूर्ण आवडली, परंतु आज हमारे पास ये पहला किडनी ट्रांसप्लांट 2 अप्रैल 2024 को हुआ है और अल्हम्दुलिल्लाह आज 12 अप्रैल 2024 को पेशेंट अच्छी सेहत के साथ विद गुड हेल्थ हमारे पास से डिस्चार्ज हुआ। इसके लिए मैं हमारे पूरे डॉक्टर्स की टीम और हॉस्पिटल की टीम का बहुत ज्यादा शुक्रिया अदा करता हूं। और आने वाले हमारे इसी महीने में आगे और 3 से 4 किडनी ट्रांसप्लांट्स है, जो हम उम्मीद करते हैं कि बहुत कामयाबी के साथ पूरे होंगे।